आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत आलेत। या प्रकरणी मारिया यांनी स्पष्टीकरण द्यावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। मारिया यांच्या स्पष्टीकरणानंतर कारवाईबाबत सरकार निर्णय घेईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। मारिया यांनी जुलै 2014 मध्ये लंडनमध्ये ललित मोदी यांची भेट घेतल्याचं मान्य केलंय। मोदी यांच्या वकिलांना केलेल्या विनंतीनंतर ही भेट झाली। अंडरवर्ल्डकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं मोदी यांनी सांगितल्यावर मुंबईत येऊन तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिल्याचा खुलासा मारिया यांनी केलाय। भारतात परतल्यावर तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी या भेटीची माहिती दिली। गोपनीय कागदपत्रांमध्ये नोंद करून एटीएसला पत्र पाठवल्याचं मारिया यांनी म्हटलंय। मात्र तरीही सरकारकडे स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिलेत। तर आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी कोणतीही मदत केली नसल्याचं ब्रिटनच्या राजघराण्याने स्पष्ट केलंय। मोदी यांनी ब्रिटनच्या राजघराण्यानं कुठलीही मदत मोदींना केली नसल्याचं स्पष्ट केलंय। युवराज चार्ल्स त्यांचे बंधू अँड्र्यू यांच्या नावाचा वापर प्रवास कागदपत्र मिळवताना केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये झळकलं होतं। संडे टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ललित मोदी यांनी त्यांचे अनेक वर्षांपासून परिचित असलेले राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे द्वितीय पुत्र आणि ड्यूक ऑफ यॉर्क अँड्र्यू यांच्या नावाचा वापर केला। त्यांनी ब्रिटिश गृह मंत्रालयाकडे त्यांच्या पत्नीच्या कर्करोग शस्त्रक्रियेसाठी पोर्तुगालला जाण्यासाठी प्रवास कागदपत्र गेल्या जुलैत मागितली होती। बकिंगहॅम पॅलेसनं मात्र ललित मोदी यांनी या दोघांच्या नावाचा वापर केल्याचा इन्कार केला। मोदी आणि ड्यूक ऑफ यॉर्क यांची अनेक वर्षांपासूनची ओळख आहे, मात्र त्यांनी कुठल्याही निर्णयावर प्रभाव टाकला नसल्याचं बकिंगहॅम पॅलेसनं म्हटलंय। तसंच मोदींकडून कोणतीही भेटवस्तू स्वीकारली नसल्याचंही त्यांनी सांगितलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।